विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। या आठवड्यात राज्य सरकारने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेऊया। राज्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य हवामान संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली। यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पाऊस कमी पडण्याचा अंदाज लक्षात घेऊन सरकारने विशेष टास्क फोर्सची स्थापना केली। एल निनोच्या संदर्भात आपण तयारी करतो। मी माझ्या बजेटच्या भाषणामध्येच एल निनोच्या संदर्भात त्या ठिकाणी वाच्यता केली होती आणि त्याचा मोठा परिणाम आपल्या राज्यावर होईल, त्यामुळे त्याची तयारी आपण सुरू केली। आपण त्याचा टास्क फोर्स तयार केला। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ 250 एकर क्षेत्रावर नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी उभारण्यासाठी महाराष्ट्र शासन, क्लिव्हलँड क्लिनिक, ब्रुकफिल्ड आणि रोधन हेल्थ सिटी यांच्यात सामंजस्य करार झालेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा करार पार पडला। या प्रकल्पातून सुमारे 1.2 अब्ज डॉलरची गुंतवणूक आणि 10,000हून अधिक रोजगार निर्माण होणार आहेत। हील इन इंडिया संकल्पनेवर आधारित या केंद्रात जागतिक दर्जाची रुग्णालये, संशोधन केंद्र आणि वैद्यकीय शिक्षण एकाच छताखाली उपलब्ध होईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्सोवा ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाची पाहणी केली। मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडचं काम सध्या वेगाने सुरू आहे। डिसेंबर 2028 पर्यंत वांद्रे वर्सोवा टप्प्याचं काम पूर्ण होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला। 2-3 महिन्यामध्ये मॉन्सून संपल्यानंतर अत्यंत वेगाने हे काम होईल। प्रयत्न असा आहे की बांद्रा वर्सोवा मार्च 28 पर्यंत संपला पाहिजे आणि वर्सोवापासून भाईंदर पर्यंतचा जो आपले हे कनेक्टर्स आहेत सगळे वेगवेगळे डिसेंबर 28 पर्यंत संपले पाहिजेत, त्या दृष्टीने हे सगळं काम चाललेलं आहे। राज्यातील शाळांमध्ये सामाजिक दृष्ट्या जागरूक, जबाबदार आणि संवेदनशील विद्यार्थी घडवण्याच्या उद्देशाने व्हॅल्यू एडिशन प्रोग्राम 2.0चा व्यापक स्तरावर विस्तार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिलेत। सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित आढावा बैठकीत या उपक्रमाचा आढावा घेण्यात आला। या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमधील नेतृत्व क्षमता, संवाद कौशल्य आणि वर्गातील सहभाग यामध्ये लक्षणीय सुधारणा झाल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना राबवलेल्या शासन आपल्या दारी उपक्रमाला 2024चा मानाचा स्कॉच पुरस्कार जाहीर झाला होता। निवडणूक आचारसंहितेमुळे तेव्हा हा पुरस्कार स्वीकारता आला नव्हता, त्यामुळे स्कॉच ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी येऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान केला। 5 कोटीहून अधिक नागरिकांना शासकीय योजना चालल्या या यशस्वी उपक्रमाचं देशासमोर एक आदर्श उदाहरण निर्माण झाले। हा पुरस्कार सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांचं फळ असल्याचं मत एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलं। बारामती शहर आणि परिसरात मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतला। जनजीवन तातडीने पूर्ववत करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले। वाहतूक सुरळीत करण्यासाठी उन्मळून पडलेली झाडं हटवण्यासोबतच मोठ्या वृक्षांचं क्रेनद्वारे पुनर्रोपण करण्याच्या आणि संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी झाडांची छाटणी करण्याची सूचना त्यांनी यावेळी दिली। तसंच नुकसानग्रस्त भागांचे तत्काळ पंचनामा करण्याचे आदेशही दिले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महारेलच्या एकूण 131 पैकी पहिल्या टप्प्यातील 65 कामांना मान्यता देण्यात आली। महाराष्ट्र पूर्णपणे रेल्वे फाटक मुक्त करण्यासाठी रेल्वे उड्डाणपूल, पादचारी पूल आणि अंडरपासची कामं गतीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री। वाढतं शहरीकरण लक्षात घेऊन महानगर क्षेत्रांमध्ये 80 कामांचं नियोजन आहे। यासाठी हुडकोकडून कर्ज उपलब्ध केलं जाणार आहे। सिंगापूर आणि हाँगकाँगच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करताना स्थानिक नागरिक त्यांच्या उपजीविकेचे साधन आणि संस्कृती केंद्रस्थानी ठेवा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत 2028 पर्यंत किमान 10,000 घरं देण्याचं उद्दिष्ट आहे। कुंभारवाड्याचं वैशिष्ट्य टिकून ठेवलं जाईल। याशिवाय येथे देशातील पहिला अत्याधुनिक मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट हब, सिटी चेक इन आणि व्हर्टीपोर्ट उभारण्यात येणार आहे। संपूर्ण प्रकल्प 10 वर्षात पूर्ण करण्याचं नियोजन आहे। महाराष्ट्र देशा विशेष कार्यक्रमात आता इथेच थांबतोय। पुन्हा भेटूयात, तोपर्यंत नमस्कार।